नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत कोकणामधल्या पावसाच्या बातमीनं. कोकणामध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आणि काल दुपारनंतर तर पावसाचा जोर वाढलाय. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. कोकणामध्ये अनेक तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सध्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये असं बाजारपेठांमध्ये किंवा रहिवासी भागामध्ये पाणी शिरल्याचे प्रकार गेल्या 2 ते 4 दिवसांपासून आपण पाहतोय. अनेक ठिकाणी अनेक सखल भागात पाणी साचलंय, रहिवासी भागामध्ये पाणी शिरलंय. कोकणातल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळे राजापुरातली ही दृश्य आहेत जिथे असं बाजारपेठेत आणि रहिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. काल दुपारनंतर तर कोकणामध्ये पावसाचा जोर आणखी वाढला आणि त्यामुळे ही सगळी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजापूर शहरातील सखल भागामध्ये पाणी साचून रहिवासी भागामध्ये आणि बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं नेहमीच मोठं नुकसान होतं. कारण जे काही किराणा मालाचे व्यापारी असतात त्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून अन्नधान्याचं नुकसान होतं. आणि ही रात्रीची दृश्य आहेत, कारण राजापुरात सुद्धा काल दुपारनंतर अगदी मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्याचे हे परिणाम दिसत आहेत. कोकणामध्ये तर मुसळधार पाऊस आहे आणि तसा इशारा देखील वेधशाळेनं दिलेला होता. त्यानुसार कोकणामध्ये तर अलर्ट देण्यात आलेला आहे आणि राजापुरातली ही सध्या आपण प्रातिनिधिक दृश्य पाहतोय जिथे बाजारपेठेमध्ये हे असं मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे दापोली बुरोंडी हा रस्ता पुन्हा एकदा खचलाय. बुरोंडी मार्गावरती लाडघर भागात सुद्धा रस्ता खचलाय. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. लाडघर बुरोंडी मार्गावरती एसटी वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे कारण तिथे रस्ता खचलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस आणि त्यामुळे हा रस्ता खचलेला आहे. तिथे एसटी सुद्धा जाऊ शकत नाहीये. एसटीची वाहतूक त्यासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. रस्ता कसा खचलाय याची ही दृश्य. अक्षरशः रस्त्याला एक भली मोठी भेग गेलेली आहे रस्त्याच्या आडवी आणि हा रस्ता खचल्यामुळे तिथे एसटीची आणि इतर वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आलेली आहे. जोराचा वारा, अतिमुसळधार पाऊस आणि यामुळे विजेचे खांब सुद्धा आडवे झालेले दिसत आहेत. काही ठिकाणी दरड कोसळण्याची भीती असते. दापोलीमध्ये पावसामुळे रस्ता खचण्याचं सत्र हे सुरूच आहे आणि दापोली बुरोंडी लाडघर या मार्गावरती जो काही रस्ता खचलाय त्यामुळे या मार्गावरची वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. या रस्त्यावरून रोज ये जा करणारी एसटी सुद्धा आज तिथे थांबलेली आहे कारण असं मोठ्या प्रमाणात हा रस्ता इथे खचलाय. आता बातमी मुंबई संदर्भातली आहे कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं भरल्याची बातमी येते. 2 धरणं भरून वाहू लागली आहेत. तुलसी आणि विहार तलाव हे ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि 7 धरणातून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी 2 धरणं आता पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना काही चिंता करण्याची गरज नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. 7 धरणांमध्ये दरवर्षी 14,47,363 दशलक्ष पाणी लिटर इतकं पाणी उपलब्ध होतं तर सध्या 7 धरणांमध्ये एकूण 4,80,783 दशलक्ष लिटर इतकं पाणी उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे आणखी पुढे पाऊस पडला तर बाकीचे तलाव, धरणं सुद्धा भरतील आणि मुंबईकरांवरची पाणी कपातीचं संकट किंवा टांगती तलवार ही देखील दूर होईल. कारण धरणांमधील पाणी साठा आता हळूहळू वाढतोय. 7 पैकी 2 तलाव, तुलसी आणि विहार हे आता ओव्हरफ्लो झालेले आहेत. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी ती म्हणजे तुलसी आणि विहार तलाव आता ओव्हरफ्लो झालेले आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस पडला, इतर देखील धरण क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस झाला की मुंबईकरांची पाण्याची चिंता मात्र मिटेल. बारवी धरणात सुद्धा या धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झालाय. त्यामुळे धरणामध्ये 50% जलसाठा आता आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस झाला. मागच्या वर्षी 20 जुलैला धरणामध्ये 45.78% इतका जलसाठा होता आणि यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 4% जास्त पाणी साठा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बारवी धरण क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा होती. मात्र गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात 182.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि धरणात 50% पाणी आता जमा झालंय. पुढच्या बातमीकडे वळतोय. माहिती जनसंपर्क विभागातील 5 अधिकाऱ्यांची आता खातेनिहाय चौकशी होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळतेय. या 5 अधिकाऱ्यांनी गेल्या सरकारच्या काळामध्ये इस्रायल दौरा केलेला होता. या दौऱ्याचा तपशील त्यांनी शासनाला दिलेला होता का, तसंच अभ्यास दौऱ्याचा रिपोर्ट सरकारकडे सादर केला का, याबाबत कारणे दाखवा नोटीस दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. पेगासस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्त्वाच्या व्यक्तींवरती पाळत ठेवण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यानं देशामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विरोधी नेत्यांनी केंद्र सरकारवर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान अधिवेशनाच्या निमित्तानं हा विषय चांगलाच तापलेला असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पेगासस प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. तर या पेगासस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्त्वाच्या व्यक्तींवरती पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे देशात सध्या राजकीय वातावरण तापलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या मुद्द्यावरून महाराष्ट्रातही पेगाससच्या वापराबाबत वक्तव्य केलं. केंद्रातील 2 मंत्र्यांचा फोन टॅप करण्यात आला. भाजपनं एनडीएमधील मंत्र्यांचे फोन टॅप केले. काँग्रेसचा किंवा अन्य कोणत्याही पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असतं आणि भाजप विरोधी पक्ष असता तर हे प्रकरण समोर आलं असतं, तर भाजपनं संपूर्ण देशामध्ये तांडव केलं असतं आणि पंतप्रधानांनी आता याबद्दल स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. केंद्र सरकार में जो 2 मंत्री हैं, हमारे नए रेल मंत्री अश्विनी जी, प्रहलाद पटेल, उनका भी नाम आया है. तो उनकी भी जासूसी हो रही थी जी. 2 केंद्रीय मंत्री की जासूसी हो रही थी और उनको बाद में शपथ दिलाई गई है अभी केंद्रीय मंत्री पद की. पूरे देश को समझना चाहिए कि उनकी जासूसी क्यों हो रही थी दोनों मंत्रियों. ये बहुत ही गंभीर मामला है. और कल और वो जो मंत्री है वो उसी विभाग के मंत्री बन गए. उसी विभाग के मंत्री बन गए. ये हमारे लिए बहुत ही चिंता की बात है कि उसी विभाग के मंत्री है और उनकी जासूसी हो रही है. तर पेगासस बाबत शिवसेना खासदारांनी निवेदन दिले. फोन टॅपिंग बाबत योग्य ती चौकशी करावी आणि संयुक्त संसदीय समिती त्यासाठी स्थापन करावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केलेली आहे. हे प्रकरण कुठल्या पक्षाचं नाही, हा देशाचा विषय आहे. त्यामुळे याच्यावर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याच्याकडे याचा तपास करायला आपण द्यायला पाहिजे. त्या कमिटीला याबद्दलचं संशोधन करण्याची आपण अनुमती द्यावी. ती कमिटी स्थापन करावी आणि त्याचा अहवाल यावर मागितला गेला पाहिजे. कारण हा निव्वळ म्हणजे स्वातंत्र्यावरचाच घालाय असं नाही, संविधानाला पण छेद देणार आहे ना. मग कसली लोकशाही बोलायची आणि तुमच्या स्वातंत्र्यावर घालायचा. म्हणजे आम्हाला जो मूलभूत फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे ना, फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन जे काय आहे, म्हणजे तुम्ही एन्क्रोचच करताय की लोकांच्या घरामध्ये. म्हणजे मला आज आठवण आली पटकन की 2014 साली केव्हा तरी गडकरी असं म्हणाले होते त्यांच्या घरी कॅमेरे लावलेत म्हणून. ते बाथरूम मध्ये पण लावले असं म्हणाले होते. आठवतं का तुम्हाला ते? तर ते इतकं गंभीर आहे. म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यावर जर एवढं वॉच ठेवलं जात असेल तर मग इतरांचं काय? आणि हा जो संशय आहे तो घालवायचा असेल तर केंद्र सरकारनं पुढे येऊन जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन केली पाहिजे आणि त्यांच्याकडे तपास दिला पाहिजे. तर पेगासस हे प्रकरण कुठल्याही पक्षाचं नसून देशाचं प्रकरण असल्याचं मत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं आणि या प्रकरणी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
तर फोन टॅपिंगच्या या मुद्द्यावरून विरोधक संसदेमध्ये गोंधळ घालतायत, पण केंद्र सरकारनं कुणाचेही फोन टॅप केलेले नाहीत. विरोधकांचे आरोप दिशाभूल करणार आहेत असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. पेगासिसचा जो विषय समोर आलेला आहे आणि त्या संदर्भात काही माध्यमांनी यादी छापली आहे, काही माध्यमांनी त्याबद्दलची बातमी छापलेली आहे. या बातमीला कुठलाही आधार नाही आहे. या संदर्भात भारत सरकारच्या वतीनं अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारत सरकारची कुठलीही एजन्सी अशा प्रकारे इल्लीगल हॅकिंग करत नाही. आपल्याला माहिती असेल की 19 जानेवारी 2006 सपा नेते अमर सिंग यांनी आरोप केला की डॉक्टर मनमोहन सिंगजींचं सरकार फोन टॅपिंग करत आहे. मग लगेच सीताराम येचुरीजी असतील, जयललिता असतील, चंद्रबाबू नायडू असतील यांनी ते आरोप केले. त्यावर मनमोहन सिंगजींनी उत्तर दिलं की सरकारने हे फोन टॅप केलेले नाहीत, एका खाजगी संस्थेने हे फोन टॅप केलेले आहेत आणि या संदर्भात भूपिंदर सिंग नामक एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हे जे काही पेगासिसचा विषय आहे यामध्ये 45 देशांचा उल्लेख आहे, पण चर्चा केवळ भारताची केली जाते आणि ठरवून संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशा प्रकारची बातमी देऊन एकीकडे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे. आणि असं लक्षात येत आहे की जेव्हा जेव्हा भारत पुढे जातो त्यावेळी काही लोक वेस्टेड इंटरेस्टच्या माध्यमातून भारताला बदनाम करण्याचा कट करतात. आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि तितकीच काळजी वाढवणारी सुद्धा बातमी आहे, कारण मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता प्रलंबित शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्ताची आवश्यकता भासतेय. मुंबईत 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. रक्ताची कमतरता भासत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीनं रक्तदान करून शस्त्रक्रिया कराव्या लागतायत. कोरोनाची लाट आटोक्यात येत असताना अनेक रुग्ण शस्त्रक्रियांसाठी रांगा लावून आहेत. त्याचबरोबर मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी होत चाललाय, तर दुसरीकडे मुंबईकरांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं जातंय. मुंबईमध्ये रोजची रक्ताची गरज ही 500 ते 900 ब्लड युनिट्स एवढी आहे. अगोदर जेवढं रक्तसंकलन व्हायचं त्या दृष्टीनं आता सध्या तेवढं रक्तसंकलन होत नाही, कारण लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे आणि आता एक तर सेकंड वेव्ह संपलेली आहे, आपण आता सांगितलं त्याप्रमाणे. तर रहदारी वाढली, परत जे काही प्लॅन्ड ऑपरेशन्स आहेत ते वाढलेले आहेत, परत थॅलेसेमिया, हेमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया यांना की रिपीटेडली ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं अशी सुद्धा रुग्ण आहेत. त्यामुळं निश्चितच रक्ताची मागणी वाढलेली आहे, पण संकलन त्या प्रमाणात होत नाही, संकलन कमी होत आहे. पुढची बातमी. ठाणे महानगरपालिकेच्या पथकानं शहरातील 15 लेडीज बारवर धाड टाकत त्या सील केलेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापर तसंच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई झाली आहे. त्याचसोबत शहरात कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर दुसरीकडे डान्सबार सुरू असल्यानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. राज्यामध्ये मंदिरं बंद आहेत मात्र डान्सबार सुरू आहेत अशी टीका त्यांनी केली. लहान अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा पोलीस आयुक्तांवरती कारवाई करा अशी मागणी दरेकरांनी केली आहे. आता मला माहिती तर मिळते की मांगले नावाचे अधिकारी रजेवर होते. गायकवाड, मांगले यांच्या संदर्भात चांगलं बोललं जातं. मग काहीतरी फेस सेव्हिंग करायचं म्हणून कारवाई करायची म्हणून केली का? तर माझं म्हणणं आहे की या संदर्भात पोलीस आयुक्तांवरच कारवाई करा, जेणेकरून इतर शहरांमध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे त्या ठिकाणी होऊ नये यासाठी आयुक्त स्वतःहून त्या ठिकाणी लक्ष घालतील आणि सरकारचा जो उद्देश आहे की नियंत्रणात यावं ते येऊ शकेल.
नाहीतर दाखवायचं म्हणून कारवाई केली त्यांनी या अवैध गोष्टी थांबणार नाहीत. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. पुढची बातमी आहे शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेल्या 2 15 वर्षीय विद्यार्थ्यांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातल्या नांदुरा खुर्द या ठिकाणी घडली आहे. या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. आकाश दुधकोर आणि चेतन मसराम असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. सध्या शेतशिवारात शेतीची कामं जोरदार सुरू आहेत, त्यामुळे मजुरांचा तुटवडा आहे. या कारणामुळे विद्यार्थी सुद्धा शेतीची कामं करून पैसे मिळवतायत. मंगळवारी नांदुरा खुर्द इथे शेतात कामासाठी हे दोघे जण गेले होते. त्यावेळी घरी परतत असताना शेततळ्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. दोघांनी शेततळ्यात पोहण्यासाठी उड्या मारल्या, मात्र पाण्यामध्ये साचून असलेल्या गाळामुळे दोघेही चिखलात अडकले. बराच वेळ झाला तरी दोघे पाण्याबाहेर न निघाल्यामुळे शेततळ्यामध्ये शोधाशोध सुरू केली असता दोघांचाही मृतदेह आढळून आले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. पुढची बातमी. भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी एका सापाचे प्राण वाचवलेत. जामनेर नगर परिषदेच्या समोरील मुख्य रस्त्यावरती रात्रीच्या सुमारास एक भला मोठा साप पकडून त्याला रहदारीपासून वाचवण्यात आलं. जामनेर समोरच्या रहदारीच्या रस्त्यामुळे या रस्त्यावरती अचानक एक साप रस्ता ओलांडत असताना एखाद्या वाहनाद्वारे तो साप जखमी होऊ शकला असता आणि यावेळी गिरीश महाजन यांनी लगेचच गाडीतून उतरून त्या सापाला अत्यंत सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिलं. एका गँगवॉरच्या घटनेनं नांदेड हादरून गेलंय. विकी ठाकूर नामक गुंडाची प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी निर्घृण हत्या केली. विकी ठाकूर हा नुकताच जामिनावर सुटून आला होता. रात्री घराजवळ तो थांबलेला असताना दुचाकीवरून आलेल्या 5 जणांनी त्याच्यावरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ठाकूर जागीच ठार झाला. पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध घेतला जातोय. मात्र या गँगवॉरच्या घटनेनं नांदेड मात्र हादरून गेलंय. आणि या सविस्तर बातम्यांसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. एखादी बातमी तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूया स्पीड न्यूज.